हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. येस सर, आवाज येतोय. हॅलो. येस सर. येतोय का आवाज? हो हो येतोय. स्क्रीन दिसते पूर्ण? दिसतंय का बोर्ड वरच लिहिलेलं? हॅलो. दिसतंय सर. दिसतंय का? काय लिहिलंय? फार्मास्युटिकल केमिस्ट्री सेकंड. ओके. 5 मिनिटं वेट करू, सगळ्यांना येऊ देऊ. 10 वाजता स्टार्ट करू लेक्चर. सगळ्यांनी ऑडिओ म्यूट करून ठेवा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तेव्हाच ऑडिओ ऑन करा. बाकी ऑडिओ म्यूट करा. बीएसएनएल देखून लावणं एक कोणी आहे त्याच्याकडे. हा, ते जॉईन ऑर्डर केल्यानंतर ते आलो वगैरे करायचंय की नाही, सुरू झालं नाही ना अजून ते. बरं, नंतर बरं. अजून आलं 3 मिनिटं बाकी नाही तर कावा सांगून आला असतो. हॅलो करायचं नंतर ते झालं का जॉईन ऑर्डर. ऑडिओ म्यूट करा बाकीचे. ऑडिओ म्यूट करता येतो का प्रत्येकाला? हो केला. केला तर आवाज का बरं येतोय तुझा? ऑडिओ नको. तुमच्या त्या स्क्रीनवर तुम्हाला माईकचं चिन्ह दिसेल. त्या माईकला क्लिक करा, ते रेड कलर येईल त्याला. तुम्हाला काही डाऊट विचारायचा असेल, काही प्रॉब्लेम असेल, त्याच वेळेस त्याला ऑन करा.
ओके, तर सर्वांनी नोटबुक घेऊन बसायचंय प्रत्येकाने. आता सेपरेट नोटबुक नसेल तर एक सेपरेट नोटबुक तुम्हाला करायची आहे. 2 दिवस मार्केट चालू आहे तोपर्यंत नोटबुक वगैरे आणून घ्या. पुन्हा 10 तारखेपासून लॉकडाऊन झाल्यानंतर भेटणार नाही. तर नोटबुक सेपरेट करा एक PC2 ला. आपलं जे पण लेक्चर होईल PC2 च त्याच्या नोट्स तुम्ही ज्या लिहिताय त्या मला पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटो काढून पाठवायचे आहे, लक्षात ठेवा. सर्वांना ऐकू येत आहे ना मी काय म्हणतोय? हो. येस सर. हा, तर माझ्या दृष्टीने तीच तुमची अटेंडन्स असेल. प्रत्येकाने लेक्चर झाल्यानंतर त्या लेक्चर मध्ये जे काय शिकवलं त्याचा फोटो काढून माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवायचंय आणि त्याच्या प्रत्येक पानावर प्रत्येक पेजवर तुमचा रोल नंबर टाकायचा. जे पण रेग्युलर स्टुडंट असतील त्यांनी त्यांचा फर्स्ट इयरचा रोल नंबर टाकायचा. जे पण बॅकलॉगचे स्टुडंट असतील त्यांनी त्यांचं नाव टाकायचं. नाव किंवा एनरोलमेंट नंबर जे तुम्हाला माहित असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मला तो पाठवायचा आहे. अशा प्रकारे आपलं PC2 च्या नोट्स तुम्हाला मेंटेन करायचे आहे. तर आपण लेक्चर स्टार्ट करू. मध्ये तुम्हाला कुणालाही काही अडचण असेल तर मला विचारा. तोपर्यंत तुमचा ऑडिओ चालू करू नका. तर आय होप तुम्हाला तुमचे सेकंड इयरचे विषय समजले असतील. पण तेच सर्वांना तुम्हाला फार्मास्युटिक्स होता मागच्या वेळेस, फार्मास्युटिक्स 1. कुणाच तरी ऑडिओ चालू आहे, माईक चालू आहे, माईक बंद करून टाका. घरातला आवाज येतोय कुणाच तरी, बंद करा तो. फार्मास्युटिक्स तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला आहे फार्मास्युटिक्स 2. हा सगळ्यात पहिल्यांदा जो आहे मला वाटतं दिसत नाही, इकडे लिहि तुम्ही. फार्मास्युटिक्स 2. नंतर आपण जो सब्जेक्ट घेणार आहे त्याचं नाव PC2 म्हणजेच फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 त्याचा शॉर्ट फॉर्म. याला आपण शॉर्ट मध्ये PH2 असं म्हणतो. ज्याला पण सब्जेक्ट माहित नसेल ते लिहून घेऊ शकता. नंतर तिसरा तुमचा सब्जेक्ट आहे फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी. याला शॉर्ट मध्ये आपण P&T असं म्हणतो. फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी शॉर्ट मध्ये आपण याला म्हणतो P&T. नंतर PH2, PC2, P&T नंतर PJ हा विषय आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. दिसतंय का खाली गेलं जास्त? फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ओके, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. माईक बंद करा, जेव्हा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस चालू करा. नंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे 5वा सब्जेक्ट जो काल दोनाके सरांनी तुम्हाला स्टार्ट केलेला आहे ऑलरेडी. काय नाव आहे त्याचं? दोनाके सर कोणता सब्जेक्ट घेत आहे? DSBM. DSBM लॉंग फॉर्म काय आहे? ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट. ड्रग स्टोर अँड बिझनेस. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये? ही स्क्रीन दिसत नाही तुम्हाला सध्या? नाही मला नाही दिसत. बरोबर तुमच्या दिसते. याच्यामध्ये दिसतं. दिसायला पाहिजे एखाद्या वेळेस एखाद्याच्या मोबाईल मध्ये प्रॉब्लेम असेल, नेटवर्क मध्ये वगैरे. ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंट DSBM. आणि शेवटचा कोणता आहे? HCP लॉंग फॉर्म हॉस्पिटल अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी.
पॅथॉलॉजी, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. ओके, तर हे 6 सब्जेक्ट आहेत टोटल तुम्हाला. याच्यामध्ये किती सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे माहिती आहे? 4 सब्जेक्टला प्रॅक्टिकल. 4 सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. PH2, PC2, नंतर PNT आणि HCP. फार्मास्युटिक्स 2, फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2, त्याच्यानंतर फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी आणि हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. या 4 सब्जेक्टला प्रॅक्टिकल राहणार तुम्हाला. बाकीच्या 2 सब्जेक्ट फक्त थिअरीचे राहणार. असे टोटल तुमची 1000 मार्क्सची एक्झाम राहणार. कळलं? म्हणजे 600 मार्क्स थिअरीचे आणि 400 मार्क्स तुमचे प्रॅक्टिकलचे. असे टोटल 1000 मार्क्सची एक्झाम. ओके, तर आपला जो सब्जेक्ट आहे तो आपण स्टार्ट करू आता. त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2. लास्ट इयरला तुम्हाला जो सब्जेक्ट होता PC1 मध्ये तुम्ही जी केमिस्ट्री शिकले ती होती इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती होती? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ह्या वर्षी आपण जी PC2 घेणार आहे ती कोणती केमिस्ट्री आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी गुड. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे केमिस्ट्री हिचे 2 ब्रांचेस तुम्हाला आता कळाले असेल. पहिली ब्रांच कोणती आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि दुसरी ब्रांच कोणती आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, तर हे बेसिक आहे, तुम्हाला माहितच असेल. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये? कुणाला माहिती आहे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मधला डिफरन्स? इनऑर्गॅनिक मध्ये आपण एलिमेंट्स बद्दल स्टडी करतो. आणि ऑर्गॅनिक मध्ये? ऑर्गॅनिक मध्ये फॉर्म्युलाज, बॉन्ड, कार्बन. हा, बेसिक डिफरन्स एवढा एकच आहे इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मध्ये. ऑर्गॅनिक म्हणजे लक्षात ठेवा केमिस्ट्री हायड्रोकार्बन्स. सर्वांना बोर्डवरच. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री ऑफ हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? कार्बन आणि हायड्रोजन. CH बॉन्डिंग. CH जी बॉन्डिंग आहे कार्बन आणि हायड्रोजनची बॉन्डिंग, याला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन. तर बेसिकली जेवढी पण केमिस्ट्री आहे म्हणजे जेवढे पण केमिकल कंपाऊंड आहेत या नेचर मध्ये, मॅक्झिमम केमिकल कंपाऊंड हे ऑर्गॅनिक असतात, म्हणजेच कार्बन पासून तयार झालेले असतात. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही ब्रांच खूप मोठी आहे ऍज कम्पेअर टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, माईक बंद करा, मध्ये गोंधळ होतोय. कुणाचे माईक चालू आहे? मला वाटलं होतं ऑनलाईन क्लास मध्ये गोंधळ बिलकुल राहणार नाही. जसं तुम्ही समोर क्लास असेल तसा गोंधळ करता. माईक बंद करा तुमचे, नाहीतर डिस्टर्ब होईल बाकीच्यांना. तर PC2 याच्यामध्ये आपण पाहणार ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, तर आता काही बेसिक कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहू. ओके, तर फर्स्ट याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला, ती म्हणजे व्हॅलन्सी. बऱ्याच जणांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल ते पण लिहून घ्या. माहिती आहे तरी पण रिव्हिजन होऊ दे तुमचं.
कोणी सांगू शकतो व्हॉट इज व्हॅलन्सी? म्हणजे मला एकदम सिंपल वर्ड मध्ये सांगायचं तुम्हाला, सिंपल भाषेमध्ये. आपल्याला अशी टेक्निकल डेफिनेशन पाहिजेच असं काही गरज नाही. मला सिंपल भाषेत सांगा व्हॉट इज व्हॅलन्सी. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं त्यावेळेस तुम्ही माईक चालू करू शकता, एरवी बंद करायचं. Sharing and accepting electrons. शेअरिंग अँड ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. एकदम अशी ऍक्युरेट डेफिनेशन नाहीये, पण ठीक आहे, चालू शकते. अजून कोणाला माहिती आहे व्हॉट इज व्हॅलन्सी? Outer shell. Losing or gaining of electrons to complete outermost shell. आता मी सांगतो एकदम सिंपल शब्दात जर म्हणलं तर ability टू शेअर इलेक्ट्रॉन. हे समजण्यासाठी, आपल्याला काही टेक्निकल नाही पाहिजे, तुम्हाला समजण्यासाठी काय आहे, ability टू शेअर इलेक्ट्रॉन म्हणजेच कोणताही कंपाऊंड कधी बॉन्ड तयार करू शकतो. एक कार्बन आहे समजा, कार्बन कधी बॉन्ड तयार करू शकतो, ज्यावेळेस त्याचे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे काय असेल, व्हॅकंट असतील. व्हॅकंट म्हणजे काय, मोकळे असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब साठी अप्लाय करायला गेले एखाद्या कंपनीमध्ये, तर ती कंपनी तुम्हाला कधी त्या जॉब मध्ये ठेवून घेणार आहे, जर त्यांच्याकडे व्हॅकन्सी असेल तर व्हॅलन्सीला तुम्ही व्हॅकन्सी असं समजू शकता. व्हॅलन्सी इज इक्वल टू व्हॅकन्सी. तर आता कार्बन बॉन्ड कधी तयार करू शकणार, ज्यावेळेस त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असेल, एक तर शेअर करण्यासाठी, शेअर करून तो काय करणार, हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन सोबत बॉन्डिंग तयार करणार. आता कार्बन आणि हायड्रोजन या दोघांमध्ये केव्हा बॉन्ड तयार होणार, ज्यावेळेस दोघांकडे सुद्धा काय आहे, एक एक व्हॅकंट, त्यालाच आपण काय म्हणतो केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅकंटलाच आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स. व्हॅकंट म्हणजे रिकामा, व्हॅलेन्स म्हणजे रिकामा, जो कुणासोबत त्यांनी बॉन्ड तयार केलेला नाही असा. तर कार्बन आणि हायड्रोजन यांच्याकडे जर रिकामा इलेक्ट्रॉन असेल तरच ते दोन इलेक्ट्रॉन एकमेकासोबत काय करू शकतात, बॉन्ड तयार करू शकतात. आपण काय म्हणतो व्हॅलन्सी, ऍबिलिटी टू शेअर इलेक्ट्रॉन. आणि कार्बन आणि हायड्रोजन या दोघांनी ज्यावेळेस बॉन्ड तयार केला त्यावेळेस आपण म्हणजे हा जो बॉन्ड आहे याला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन बॉन्ड, किंवा हा जो कंपाऊंड आहे याला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन कंपाऊंड. आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व हायड्रोकार्बनचीच केमिस्ट्री शिकणार आहे PC2 मध्ये. पूर्ण PC2 मध्ये तुम्हाला हायड्रोकार्बन हे सगळ्यात महत्वाचे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाकीचे एलिमेंट ऍड होतील, पण बेसिक तुम्हाला कोण पाहिजे याच्यामध्ये, कार्बन आणि हायड्रोजन. तर याच्यासाठी तुम्हाला बेसिक जे आपले एलिमेंट आहेत, बेसिक जे आपले आयटम्स आहेत, त्यांची व्हॅलन्सी माहित पाहिजे. तर कार्बनची व्हॅलन्सी किती आहे कोणी सांगू शकतं? कार्बन किती बॉन्ड तयार करू शकतो? 4. 3. 3. 4. 4. 3 का 4? 4. 4. ओके. तर कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. हायड्रोजनची किती आहे? 1. कार्बन समोर लिहून घ्या 4. ज्यांना माहित असेल चांगलंच आहे, माहित नसेल तर लिहून घ्या. हायड्रोजनची किती आहे? 1. 1. हायड्रोजन फक्त एकच बॉन्ड तयार करू शकतो. नंतर नायट्रोजनची किती आहे? 3. 5. 5. 7. 7. 5 sir. नायट्रोजनची किती आहे? 3. 3. नायट्रोजन नॉर्मली 3च बॉन्ड तयार करू शकतो. मी नॉर्मली शब्द वापरतोय, ऍबनॉर्मली 3 पेक्षा जास्त करू शकतो, ते आपण नंतर पाहू. पण नॉर्मली नॅचरल किती बॉन्ड असतात नायट्रोजनचे? 3. फक्त 3 बॉन्ड असतात. कार्बन 4, हायड्रोजन 1. नंतर ऑक्सिजनचे किती आहे? 2. ऑक्सिजनची 2. तर ऑक्सिजन 2. ओके. तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे बेसिक 4 एलिमेंट आपल्याला
रिपीटेडली यूज करायचे. याच्या व्यतिरिक्त खूप सारे सल्फर आहे, फॉस्फरस आहे, ज्यावेळेस ते आपण यूज करू त्यावेळेस त्यांच्याबद्दल पाहू. पण ह्या 4 जणांची व्हॅलन्सी तुम्हाला माहित पाहिजे. जेवढे पण तुम्ही स्ट्रक्चर काढणार त्या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये चेक करायचं स्ट्रक्चर काढल्यानंतर कार्बनने किती बॉन्ड तयार केलेले, हायड्रोजनने किती बॉन्ड तयार केले, नायट्रोजनने किती तयार केले आणि ऑक्सिजनने किती. ऑक्सिजनने कुठे तुमच्या स्ट्रक्चर मध्ये 3 बॉन्ड तयार केले असेल तर तुमचं स्ट्रक्चर चुकलं, तुमच्या स्ट्रक्चरला एक सुद्धा मार्क भेटणार नाही. इथून पुढे सर्व तुम्हाला स्ट्रक्चरचे मार्क इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही ऍक्युरेट स्ट्रक्चर काढलं जसं गणितासारखं आहे मॅथमॅटिक्स, तुम्ही जर व्यवस्थित गणित सॉल्व्ह केलं स्टेप वाईज तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटणार. आणि एखादी जरी स्टेप तुमची मिस झाली किंवा चुकली तर तुमचा मार्क डिडक्ट होणार. तर तुम्ही ज्यावेळेस स्ट्रक्चर काढताल त्यावेळेस लक्षात ठेवायचं नायट्रोजनचे नेहमी 3 बॉन्ड पाहिजे. याच्यामध्ये अपवाद एक्सेप्शन असू शकतात ते आपण नंतर पाहू. कार्बनचे नेहमी 4 बॉन्ड पाहिजे आणि हायड्रोजनचा 1 बॉन्ड पाहिजे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नाही. व्यवस्थित लिहून घ्या. जे लेट आलेले आहेत त्यांना पुन्हा सांगतोय मी एकदा, जे पण तुम्ही लिहिणार आहे ते आपोआप जॉईन होत आहे. तर जेवढे पण लेट आलेले त्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जे पण आपण आज लिहिणार आहे ते त्या नोट्सचा फोटो काढून माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवायचा आहे. त्याचा पर्सनल व्हॉट्सअपवर माझ्या फोटो पाठवायचा हे लक्षात ठेवा. म्हणून व्यवस्थित लिहून घ्या. कुठं पण शेतात बसून इकडे तिकडे गच्चीवर बसून झोपून लेक्चर पाहायचं नाही. व्यवस्थित अटेंटिव्ह लेक्चर पाहायचे. ओके, ओके. तर आता हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये कार्बनने किती बॉन्ड तयार केलेले आहेत? 4. 4 बॉन्ड तयार केले का? Yes, sir. आणि हायड्रोजनने? Hydrogen. 1. त्या हायड्रोजनने किती तयार केले? 1. सगळ्यांनी एक एकच केला का 2 केले कोणी? नाही. एकच केलं. C4. आता मला सांगा कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 4. 4. 4 कुठे? एकच, 1 2 3 3च दिसतंय मला. 4 आहे सर. डबल बॉन्ड आहे. 4 आहे. डबल बॉन्ड आहे ना सर? हो. डबल बॉन्ड म्हणजे 2 असतात का? हो. व्हेरी गुड. तर मग इथं 1 बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, हा तिसरा आणि हा चौथा बॉन्ड. स्ट्रक्चर पण काय बरोबर. कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 4 बॉन्ड. ऑक्सिजनने किती तयार केले? 2 केले. कुठे 2? ऑक्सिजनचे बॉन्डच नाही तर आहे ना सर. डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डिंग. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे. अरे हे बॉन्ड तर कार्बनचे आहे ना, आपण मोजले ना आता कार्बनचे बॉन्ड 1 2 3 4. हे कार्बनचे बॉन्ड आहे. ऑक्सिजनचे बॉन्ड कुठे आहे? शेअरिंग होते. शेअरिंग मध्ये ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हेरी गुड. काय होतं इथं? दोघा शेअरिंग होते. बॉन्डची काय झालेली आहे? शेअरिंग झालेली आहे. म्हणजे हे जे 2 बॉन्ड आहेत, कार्बनचे पण 2 आहे आणि ऑक्सिजनचे पण 2 आहे. हे 2 बॉन्ड कॉमन आहेत. ऑक्सिजनचे 2 आणि कार्बनचे सुद्धा 2. कार्बनने ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड तयार केले आणि 2 हायड्रोजन सोबत 1 बॉन्ड तयार केला. अशा प्रकारे झाले टोटल कार्बनचे 4 बॉन्ड. तर तुम्हाला आता ओळखता येतंय किती बॉन्ड तयार केले. कुणाला काही डाऊट असेल तर विचारत चला मध्ये. ओके सर. ओके. तर आता काही बेसिक आपण चेक करू. अल्केन ऐकलेलं कधी अल्केन बद्दल? हो. येस सर. अल्केनचा फॉर्म्युला काय आहे?
C CnH H2n plus 1 हाँ H2S plus plus 1. प्लस प्लस 1 वन. ओके, म्हणजे कार्बन जर एक असेल तर हायड्रोजन किती असणार? 2 2 into 1 plus 1. दोन असणार. किती झाले? 3. 3. कार्बन एक असल्यानंतर हायड्रोजन 3च असतात का? नो सर. कार्बन एक असल्यानंतर हायड्रोजन 3च असतात का? नाही. CnH2n plus 2. CnH2n plus 2 H2n plus 2. कार्बन जर Sir, एक plus- असेल तर हायड्रोजन 4 पाहिजे. म्हणजे काय आहे फॉर्म्युला आपला? H2n plus 2. CnH2n plus 2. H2n plus 2 कार्बन एक आहे. N च्या ऐवजी आपण if n is equal to 1, जर इथं n एक असेल, हे कार्बन जर समजा एक असेल तर आपल्याला ह्या n च्या जागेवर सुद्धा एक टाकावं लागेल. फॉर्म्युला आपला असं राहणार, म्हणजे कार्बन एक आणि 2 into 1 हे झालं 2 plus 2 C1H4. हा पहिला कंपाऊंड अल्केन फॅमिली मधला, त्याचं नाव काय आहे? मिथेन. व्हेरी गुड. काय आहे? मिथेन. तर अशा प्रकारे आता तुम्ही ऍड करत राहायचं. जर कार्बन 2 असेल तर हायड्रोजन किती पाहिजे? 6 6 पाहिजे. ओके. 3 C2H6 बरोबर का? Yes sir. 2H6 हाँ त्याचं नाव काय मग? इथेन. इथेन तर आता एक लिस्ट तयार करायची आपल्याला अल्केनची. सगळ्यात पहिला अल्केन मधला मिथेन ब्रॅकेट मध्ये लिहायचं. त्याच्यामध्ये कार्बन किती असतात आणि हायड्रोजन किती असतात हे समोर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. मिथेन मध्ये कार्बन एक असेल तर हायड्रोजन किती असतो? 4 असतो. 4. तर दुसरा आहे इथेन. कार्बन 2 असेल तर हायड्रोजन 6. हायड्रोजन 6 असतात का नक्की का 8 असतात? नाही 6 कार्बन दुप्पट झाला, हायड्रोजन पण दुप्पट व्हायला पाहिजे ना. नाही. नो सर. तसं नाही ना. नाही. तिसरा कोण आहे? प्रोपेन. प्रोपेन प्रोपेन. प्रोपेन. प्रोपेन कार्बन 3 असेल तर हायड्रोजन 8 ओके. नंतर काय होता? ब्यूटेन टेन. ब्युटेन हा. C4H 10. 10 H10 बरोबर आहे का? हो. Yes sir. नंतर पेंटेन. पेंटेन. बेसिक चांगलं आहे तुमचं सर्वांचं. हो सर. C5H12. हेक्झेन. C6H14 माझ्या समोर लिहिलं तरी चालेल. मी लिहायची वाट नको, पटकन लिस्ट करून टाका. C6H14 हेप्टेन. हेप्टेन C7H16 C7H16 नंतर ऑक्टेन. ऑक्टेन ऑक्टेन आहे का? ऑक्टेन Yes sir. Octane. ऑक्टेन. E8H18 H18. मला इनऑर्गॅनिक मध्ये शिकवलं काय सरांनी? ऑर्गॅनिक नाही सर. Yes. माहिती सर. नॉन. Nonen. नोने C9 Nonen H20. 20. शेवटचा कोण आहे? Deccan. डेकेन डेक्कन. C10H22 C10H22.
तर आता हे जेवढे पण स्ट्रक्चर आहे म्हणजे जेवढे पण अल्केन आहेत तर अल्केन मध्ये सगळ्यांच्या शेवटी काय असतं AN. त्याला काय म्हणतो आपण प्रीफिक्स म्हणतो का सफिक्स म्हणतो सफिक्स Suffix. त्याला काय म्हणतो आपण सफिक्स नंतर लागतं. नंतर लागणारा प्रत्यय त्याला आपण सफिक्स म्हणतो तर सगळ्यांच्या शेवटी काय भेटणार तुम्हाला AN. एन भेटणार अल्केन मध्ये यांची प्रॉपर्टी काय आहे यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय असतो सिंगल बॉन्ड असतो Single bond. स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही तर सगळ्यांमध्ये काय असतो Single bond. ओके तर आता मी काही स्ट्रक्चर काढतो तुम्ही आयडेंटिफाय करून दाखवायची की ते स्ट्रक्चर कोणते 10 जणांची लिस्ट झाली का लिस्ट झाली का 10 का नाही अजून येस सर. Yes, sir. व्यवस्थित काढा लिस्ट Three. स्ट्रक्चर हो. बापरे sir. नाव काय प्रोपेन आहे सर. Propane, sir. Propane. का ब्युटेन Propane sir. Carbon. 3 कार्बन आहे सर. 3 carbon, 8 हायड्रोजन. 8 हायड्रोजन. Yes, sir. Propane. मुलांना काहीच येत नाही वाटतं बोला ना. वेळ झाला ना, अर्धा तास मुलींनी बोलायचं अर्धा तास मुलांनी बोलायचं असं करावं लागणार नको सर. नको सर आम्हीच बोलतो. ओके तर हे झालं प्रोपेन ठीक आहे आता हे बेसिक एवढं पुरेसं आहे आता आपण पुन्हा हाय लेवलला जाऊ काही डाऊट आहे इथपर्यंत नाही. नो सर. काहीच डाऊट नाही नो सर. सर. सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय ना हो सर. येस सर. आता हे लक्षात ठेवायची ही जी लिस्ट आहे ती नेहमी लक्षात ठेवायची मीठ म्हणजे काय एक कार्बन असेल तर 1 हीच म्हणजे काय 2 कार्बन इथेन. म्हणजे 3. फक्त पुढचं नाही लक्षात ठेवा एएनई असेल ईएनई असेल वायएनई असेल काही असेल पण प्रोप जर असेल तर त्याचा अर्थ काय त्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन ब्यूट जर असेल स्ट्रक्चर मध्ये नाव असेल तर पेंट जर असेल तर 5 कार्बन. असेल तर 6 हेक्स असेल तर 7. वाचल्यावं लागते मी तुमच्या पुढे Oct 8. Non 9. Tech 10 नेहमी लक्षात ठेवायचं तुमच्या स्ट्रक्चर मध्ये हेप्ट नाव असत तर हेप्ट म्हणजे काय त्याच्यामध्ये किती कार्बन असणार 7. 7. कार्बन असणार ऑक्ट असेल तर त्याच्यामध्ये हे कशामुळे सांगतोय कारण तुम्हाला नावावरून स्ट्रक्चर काढायचंय भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये नाव सांगितलं जाईल आयुपीएससी नाव दिलं जाईल आयुपीएससी नेम तर त्या नेम वरून तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं स्ट्रक्चर काढण्यासाठी हे बेसिक तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे तर हे बेसिक याच्यानंतर जर हे काय सर्व प्रीफिक्स आहे काय आहे प्रीफिक्स म्हणजे काय नंतर लागणार. समोर लागतात. प्री म्हणजे काय सुरुवातीला लागणार आहे जे सुरुवातीला फिक्स होतं अच्छा हाँ, हिंदी pre is सही before. ओके तो जो किसी भी शब्द के शुरुआत में लगता है जो किसी भी शब्द के शुरुआत में फिक्स हो जाता है उसे क्या कहते हैं प्रीफिक्स शुरुआत में फिक्स होने वाला शब्द के शुरुआत में फिक्स होने वाला उसको कहते हैं प्रीफिक्स सारे क्या है प्रीफिक्स से तो प्रीफिक्स से आपको पता चल जाएगा कि उसमें कितने कार्बन है अगर प्रीफिक्स आपका प्रोप है तो उस स्ट्रक्चर में 3 कार्बन है ओके वहाँ सफिक्स हमने एक आगे देखा था सफिक्स पहला था कौन सा था ए दिख रहा है क्या बोर्ड पर ए का मतलब क्या है उसमें सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड अगर किसी भी
शब्द में सफिक्स एएनई यूज है तो उस पूरे स्ट्रक्चर में सारे के सारे क्या होंगे? सिंगल बॉन्ड। सारे के सारे उसमें सिंगल बॉन्ड होंगे, एक भी डबल बॉन्ड नहीं होगा। याद रखो, अगर किसी भी शब्द के पीछे सफिक्स एएनई है तो उस स्ट्रक्चर में एक भी डबल बॉन्ड नहीं होगा। ओके, अगर डबल बॉन्ड हो, डबल बॉन्ड प्रेजेंट है दो कार्बन में डबल बॉन्ड प्रेजेंट है तो सफिक्स क्या लगेगा? ई मतलब डबल बॉन्ड। कार्बन कार्बन में अगर डबल बॉन्ड प्रेजेंट है तो सफिक्स लगेगा, सफिक्स यूज होगा ई एन ई। अगर कार्बन कार्बन में ट्रिपल बॉन्ड प्रेजेंट है, तीन बॉन्ड प्रेजेंट है कार्बन कार्बन में, वेरी गुड, उसमें सफिक्स यूज होगा वाई एन ई। अल्केन मतलब दिस इज अल्केन, दिख रहा है बोर्ड पे अल्केन। अल्केन का मतलब क्या है? ऐसे स्ट्रक्चर जिसमें सिर्फ सिंगल बॉन्ड होंगे। अल्कीन, इसमें क्या है सफिक्स? अभी ई सफिक्स यूज हुआ है तो ई मतलब क्या है? उसमें सारे कौन से होंगे बॉन्ड? सारे नहीं, डबल बॉन्ड। डबल बॉन्ड। मिनिमम एक डबल बॉन्ड होगा। अल्कीन में मिनिमम अगर एक भी डबल बॉन्ड है तो अल्कीन का कन्वर्जन हो जाता है अल्कीन में। और अगर एक भी में ट्रिपल बॉन्ड है, अगर एक भी उस स्ट्रक्चर में ट्रिपल बॉन्ड है तो उसको हम कहेंगे अल्काइन। अल्काइन। तो अगर एक कार्बन है तो उसको हम क्या कहेंगे? मिथ। ओके, दो कार्बन है तो उसको क्या कहेंगे? दो कार्बन है और सिंगल बॉन्ड है तो क्या कहेंगे? इथेन। दो कार्बन है और सिंगल बॉन्ड है तो प्रीफिक्स से दो कार्बन का और सिंगल बॉन्ड का एन, दैट इज इथेन। तीन कार्बन है और तीन ट्रिपल बॉन्ड है, तीन कार्बन है और ट्रिपल बॉन्ड है तो क्या कहेंगे? प्रोपाइन। वेरी गुड। तो तीन कार्बन का प्रीफिक्स क्या है? प्रोप। और ट्रिपल बॉन्ड का सफिक्स क्या है? ट्रिपल बॉन्ड का वाई, दैट इज प्रोपाइन। तो आपको अभी समझ में आ चुका होगा। दिस इज बेसिक ऑफ अल्केन, अल्कीन एंड अल्काइन। प्रैक्टिस करो, स्ट्रक्चर अल्केन, अल्कीन, अल्काइन निकालने की कोशिश करो। अगर आपको कुछ भी दिक्कत आती है तो आप नेक्स्ट क्लास में मुझसे पूछ सकते हो, या फिर आप व्हाट्सएप पे भी पूछ सकते हो। कुछ भी आपको अगर दिक्कत आती हो स्ट्रक्चर निकालने में तो ओके। तो इस स्ट्रक्चर का नाम बताओ। प्रोपाइन। सबसे पहले आपको क्या काउंट करने हैं? नंबर ऑफ कार्बन एटम्स। उसमें कार्बन कितने कितने? इसमें 1 2 एंड 3। तो इसका प्रीफिक्स क्या होगा? प्रोप। कार्बन का प्रीफिक्स क्या है? प्रोप। और इसमें सब के सब सिंगल बॉन्ड है क्या? नहीं, सब सिंगल बॉन्ड नहीं है। इसमें डबल बॉन्ड प्रेजेंट है क्या? नहीं। तो इसमें डबल बॉन्ड भी प्रेजेंट नहीं, इसमें ट्रिपल बॉन्ड प्रेजेंट है। ट्रिपल बॉन्ड का सफिक्स क्या है? YNE। तो इसका नाम क्या है? प्रोपाइन। तो इसको हम प्रोपाइन कहेंगे। ओके, वेरी गुड। लाईन गेली होती ना चालू.
Okay. Next is functional group. तो अब हमें क्या देखने हैं, सबसे इम्पोर्टेंट टॉपिक है हमारे PC2 में, उसको हम क्या कहते हैं, फंक्शनल ग्रुप। फंक्शनल ग्रुप। तो आपको क्या असाइनमेंट दी है मैंने अभी, जो भी अल्केन अल्कीन अल्काइन है वो आपको ड्रॉ करने हैं, उसके स्ट्रक्चर, मतलब कितने टोटल स्ट्रक्चर होंगे वो 30 स्ट्रक्चर। वेरी गुड। तो 30 स्ट्रक्चर आपको ड्रॉ करने हैं और मुझे भेजने हो। ओके ओके सर। आती है तो मुझे बता। अभी हम अगले लेवल पर जाएंगे, अगर उसमें कुछ भी दिक्कत आती है तो हम रिपीट करेंगे। तो फंक्शनल ग्रुप में सबसे पहला जो फंक्शनल ग्रुप है उसको हम कहते हैं COOH। होगी इसमें कार्बोक्सिलिक एसिड। कार्बोक्सिलिक बॉन्ड OH, इसको शॉर्ट फॉर्म का कहते हैं COOH। क्या नाम है इसका, कार्बोक्सिलिक एसिड। कार्बोक्सिलिक एसिड। सब कुछ पता है आपको, डायरेक्ट फार्मास्यूटिकल मध्ये होतं सर हे. हाँ त्याच्यामध्ये होतं 12th मध्ये होतं सर। 12th मध्ये डीप मध्ये सगळ्यात होतं. जास्त पण सगळे होते का 12th मध्ये? ओके, नंतर COH नंतर कोणता आहे फंक्शनल ग्रुप? COH चे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे का तुम्हाला? OH अल्कोहोल. कार्बोक्सिलिक ऍसिड चे डेरिव्हेटिव्ह सांगा मला. अल्डिहाइड. अल्डिहाइड ने ये डेरिव्हेटिव्ह कोणी सांगू शकतं का? आता सांगा. कार्बोक्सिलिक ऍसिड चे डेरिव्हेटिव्ह. कीटोन भी नाही. हे बघ बताना पड़ेगा पहले. डेरिवेटिव मतलब इससे तैयार होने वाले स्ट्रक्चर जो COOH से बनते हैं, उस स्ट्रक्चर वो बेसिक स्ट्रक्चर होता है। कार्बोक्सिलिक एसिड उसमें क्या है, बेसिक स्ट्रक्चर है, उसमें हम क्या करते हैं, थोड़ा फार मॉडिफिकेशन करते हैं और एक अलग स्ट्रक्चर बनाते हैं, उसको हम कहते हैं डेरिवेटिव। जो इस स्ट्रक्चर से डिराइव होता है, जो इस स्ट्रक्चर से डिराइव होता है मतलब बनता है, उसको हम कहते हैं डेरिवेटिव। तो सबसे पहले इसमें डेरिवेटिव आता है अमाइड। कोई बता सकता है अमाइड का स्ट्रक्चर? अमाइड डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O NH2। NH2। वेरी गुड। तो इसमें क्या है, अभी सिर्फ OH को रिप्लेस किया है, कार्बोक्सिलिक एसिड के OH को रिप्लेस किया है। कौन से ग्रुप में? अमाइड ग्रुप। ओके, अमाइड नहीं है अभी, ये सिर्फ अगर NH2 है तो अमाइनो ग्रुप है। अमाइनो अगर NH2 प्रेजेंट है तो अमाइनो ग्रुप है। तो अमाइनो ग्रुप ने इस OH को रिप्लेस किया है, तो अभी ये क्या हो चुका है, अमाइड। इसको हम कार्बोक्सामाइड भी कहते हैं। ओके, तो पहला डेरिवेटिव कार्बोक्सिलिक एसिड का, ये सब आप लिख रहे हो ऐसा मैं सोच सकता हूँ। यस सर, यस सर। नाही तर घरचे काम करत नाही ना कोणी? नहीं सर, नहीं सर। बॉयज करताय ना कोणी? बॉयज काम करताय कोणी शेतातलं पेरणी वगैरे काही? नहीं सर ते दिलीप आगाव दिलीप आगाव दुसरा स्ट्रक्चर, दुसरं कोणी सांगू शकतं? आज याच्यानुसार सांगू शकतं कोणी? आता समजलं तुम्हाला, हे तर चेंज करायचं आहे, अजून काय चेंज होऊ शकतो? हायड्रोजन जॉईन केला तर अल्डिहाइड। अल्डिहाइड कीटोन मध्ये जाऊ नका तुम्ही। अल्डिहाइड कीटोन बेसिक ग्रुप है, वो डेरिवेटिव नहीं है। दूसरा फंक्शनल ग्रुप इस OH की जगह पर ही आपको चेंज करना है, जो भी चेंज करना है। अभी अभी आपने देखा है OH के बदले आपने NH2 लगाया तो अमाइड हो गया। ईस्टर पता है? ईस्टर पता है? ईस्टर यस सर। C डबल बॉन्ड O R डैश
तो अगर इस OH के बदले मतलब हमने क्या किया है, सिर्फ हाइड्रोजन रिप्लेस किया है, सिर्फ हाइड्रोजन रिप्लेस करके यहाँ पर अगर कौन सा भी R ग्रुप, R का मतलब क्या है, यहाँ पर कौन सा भी ग्रुप होगा, अल्केन, अल्कीन, अल्काइल या फिर रिंग स्ट्रक्चर भी होगा, लिपिड्स, हाँ लिपिड्स में पढ़ा होगा आपने, लिपिड्स चैप्टर में बायोकेमिस्ट्री। यस सर। पढ़ा है क्या, याद है क्या अभी? यस। एग्जाम नहीं हुई है, भूल गए? नो सर। उसमें थे ईस्टर और फैटी एसिड थे। तो दिस इज ईस्टर, तो ईस्टर इज आल्सो डेरिवेटिव ऑफ कार्बोक्सिलिक एसिड। ओके, तीसरा डेरिवेटिव कोई बता सकता है? दोन्ही लिहून घेतले डेरिवेटिव्ह, पहिला डेरिवेटिव्ह कार्बोक्सिलिक ऍसिडचा अमाइड, दुसरा ईस्टर, तिसरा एसिड, दिसतंय का बोर्डवर ते काय? ऍसिडाल्डिहाइड नाही ते, अरे सर आवाज नहीं आ रही। एसिड हलाइड, ऍसिड हलाइड काय असतं हलाइड? व्हॉट आर हलाइड्स? एक्स ग्रुप. एक्स ग्रुप, व्हेरी गुड. एक्स ग्रुप म्हणजे काय? फ्लोरीन, हा क्लोरीन, हॅलोजन विथ अनदर एलिमेंट, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन, म्हणजे हॅलोजन. क्लोरीन, काय? एक्स म्हणजे हॅलोजन. हॅलोजन मध्ये कोणते चार हॅलोजन येतात? क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन, पोटॅशियम, आयोडीन, पोटॅशियम, फ्लोरीन, क्लोरीन आणि आयोडीन, आयोडीन. जशी यूज होतात ती ऑर्डर वापरली, ते यूज नाही होत. ओके सर. हे समोर सर बसलेले ते पण गाईड करताय, तुम्ही नका डिस्टर्ब. क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन आणि आयोडीन. तर आपल्याला सगळ्यात जास्त यूज कोणते होणार? क्लोरीन अँड ब्रोमीन. दोन जास्त यूज होणार आपल्या स्ट्रक्चर मध्ये, कुठे पण असणार, क्लोरीन, ब्रोमीन. क्लोरीन आणि आयोडीन पण असणार, पण रेअरली यूज होणार, जास्त यूज होणार नाही. तर आता हे क्लोरीन आहे, हे हॅलोजन आहे, हलाइड नाही, लक्षात ठेवा. काय आहे? हॅलोजन. यांचा फॉर्म्युला कसा आहे? Cl2, Br2, F2 आणि I2. हे दोघांनी पण एक ऍटमनी एकमेकांसोबत बॉन्ड तयार करून अशा प्रकारे Cl, क्लोरीन, Br, नंतर आयोडीन. हे सर्व हॅलोजन आहे. यांचे हॅलाइड कधी तयार होतात? ज्यावेळेस यांच्या मधला हा बॉन्ड ब्रेक होतो, या दोघांमधला हा बॉन्ड ब्रेक झाला आणि हे दुसऱ्यांसोबत यांनी बॉन्ड तयार केला, हा क्लोरीनने दुसऱ्यासोबत बॉन्ड तयार केला, किंवा सेपरेट एक क्लोरीन असेल, सेपरेट असेल क्लोरीन एकच, हलाइड म्हणतो. आता आपल्याला काय करायचंय? हा कार्बोक्सिलिक ऍसिडला हलाइड मध्ये कन्वर्ट करायचंय. लिहून घेतलं का 4 ऍसिड हलाइड्स? हॅलोजन्स लिहून घेतले 4. ऍसिड हलाइड्स मध्ये काय कोण कोण राहणार? COCl, बरोबर. तर हा झाला पहिला, त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड क्लोराइड. आता हा हलाइड आहे.
ऍसिड क्लोराईड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडला कोण लागला? क्लोराईड लागला. कार्बोक्सिलिक ऍसिडला क्लोराईड लागला. याचं नाव ऍसिड क्लोराईड. नंतर याच्या ऐवजी जर इथं Br असेल तर काय नाव येईल याचं? ब्रोमाइड ऍसिड ब्रोमाइड ब्रोमीन नाही राहणार. आता तो काय झाला? हालाइड झाला. मग त्याच्या ऐवजी त्याच्या लास्टला सफिक्स काय लागतो? IDE लागतो. IDE ब्रोमीन ब्रोमीन किंवा डी लागतो. ओके. तर ऍसिड ब्रोमाइड हे लिहून घ्या बरं का. चारही पण 4 ऍसिड हालाइड तुमचे. पहिला कोणता होता? ऍसिड क्लोराईड. दुसरा आहे ऍसिड ब्रोमाइड नंतर तिसरा कोणता राहणार? इथे एफ लागला तर ऍसिड क्लोराईड आणि शेवटी हा तिसरा झाला. आणि इथे जर आयोडीन लागला तर ऍसिड आयोडाईड. तिसरा डेरिव्हेटिव्ह कार्बोक्सिलिक ऍसिडचा कोणता आहे? ऍसिड हालाइड. 3 डेरिव्हेटिव्ह पाहिले आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे. पहिला कोणता होता? अमाइड. दुसरा ईस्टर तिसरा ऍसिड हायलाइड ऍसिड हालाइड. ऍसिड हालाइड मध्ये पण आपण 4 एक्झाम्पल पाहिले वेगवेगळे. ओके. शेवटचा डेरिव्हेटिव्ह चौथा आणि शेवटचा डेरिव्हेटिव्ह ऍसिड अनहायड्राइड. कोण आहे? ऍसिड अनहायड्राइड अनहायड्राइड. तर फॉर एक्झाम्पल हा आपला ऍसिड आहे कार्बोक्सिलिक ऍसिड COOH. हा काय आपला ऍसिड आहे. याच्यातून आपल्याला काय काढून टाकायचा? हायड्राइड काढून टाकायचा. म्हणजे तुम्हाला माहिती का हॅलोजन आणि हायड्रोजन दोन्ही एका कॅटेगरीमध्ये येतात जनरली. फक्त त्याच्या ऍटॉमिक वेटमुळे तो घेतला गेला. हॅलोजन दोघांच्या प्रॉपर्टीज सेम. जसा क्लोरीनच्या प्रॉपर्टी आहे तसंच हायड्रोजनच्या प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे जर क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर क्लोरीनचं कन्व्हर्जन व्हायचं क्लोराईड मध्ये, तसं हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा काय असतो? हायड्राइड असतो. बरोबर. हायड्रोजनचा जर बॉन्ड ब्रेक झाला तर एक हायड्रोजन त्याला आपण काय म्हणतो? हायड्राइड. म्हणजेच इथं काय होता? अगोदर हायड्राइड अटॅच होता. ऍसिड मध्ये अगोदर काय अटॅच होता? हायड्राइड हायड्राइड अटॅच होता. पण हा हायड्राइड आता काय झाला? इथून निघून गेला. अन म्हणजे काय? अब्सेन्स. अन म्हणजे काय? अब्सेन्स किंवा निघून जाणे. काय निघून जाणे याच्यातून? ऍसिड मधून हायड्राइड निघून जाणे. ऍसिड मधून हायड्राइड निघून जाने. एसिड से हाइड्राइड का निकल जाना. ओके. तो यहाँ पर हाइड्राइड था पहले प्रेजेंट, ये हाइड्राइड अभी निकल गया. अभी यहाँ पर दूसरा एसिड अटैच हो जाता है, एसिड. तो इस तरह से इसका स्ट्रक्चर बन जाता है. समझ लो, फिर से एक बार समझ लो. यहाँ पर का स्ट्रक्चर निकाललेला खाली गेला वरती घाला थोडं. सगळेजण आहे का? झोपलं कोणी? झोपलं नाही ना? झोपलेलं दिसतं बरं मला इथून. हा, तर इथं लक्ष द्या. आता आपण काय काढले? 2 कार्बोक्सिलिक ऍसिड काढले. इथं दिसतंय का 2 कार्बोक्सिलिक ऍसिड? येस सर. तुम्ही म्हणा इथं काय असतं? इथं एखादा आर ग्रुप असतो, लक्षात ठेवा. त्या बाजूला काय असतो? आर ग्रुप. आर ग्रुप मी आता तुम्हाला सांगितलं काय असू शकतो. एखादा अल्किन किंवा कोणतंही स्ट्रक्चर असू शकतं आर ग्रुप मध्ये. त्याला काही लिमिटेशनच नाही त्या आर ग्रुपला. ओके. तर ह्या आर ग्रुप मध्ये कोणतंही स्ट्रक्चर असू शकतं. आपण जनरल स्ट्रक्चर पाहतोय सध्या. तर हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा एक कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामधून वॉटर निघून जातो, H2O निघून जातो आणि आपल्याला काय भेटतो? आपला
पुढचा डेरिव्हेटिव्ह भेटतो तो म्हणजे ऍसिड अनहायड्राइड. याला तुम्ही अनहायड्राइड, हायड्रा म्हणजे वॉटर निघून जातो, अनहायड्राइड वॉटर निघून गेला, झाला आपला डेरिव्हेटिव्ह तयार. ओके, कळलं? तर हे स्ट्रक्चर आहे आपलं. दिसतंय सगळ्यात खालचं? येस सर. दिसतंय सर्वांना सगळ्यात खालचं स्ट्रक्चर? येस सर. RCOO डॅश हे आपला चौथा डेरिव्हेटिव्ह, तो म्हणजे ऍसिड अनहायड्राइड. डाऊट आहे? नो सर. ओके. दुसरा फंक्शनल ग्रुप कीटोन. आता फास्ट जाऊ आपण, थोडं लिहून घ्यायची पटकन पटापट लिस्ट. RC≡O R डॅश. R आणि R ला डॅश का बरं दिला? कारण हे R दोन R वेगवेगळे असू शकतात किंवा सारखे असू शकतात. ओके, हा R आणि हा R हे दोन स्ट्रक्चर सारखे पण असू शकतात आणि वेगवेगळे पण असू शकतात, कोणताही असू शकतात. ओके, तर याला आपण म्हणतो कीटोन. मेनली आपल्याला कोणता बॉन्ड पाहिजे याच्यामध्ये? C डबल बॉन्ड O. ओके, तर याला आपण कोणता बॉन्ड म्हणतो? कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड असेल तर याला आपण म्हणतो कार्बोक्सिल. काय म्हणतो आपण याला? कार्बोक्सिल. तर कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असणारे 3 वेगवेगळे आपले फंक्शनल ग्रुप आहेत. कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असणारे 3 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत. पहिला आपण पाहिला कोणता होता? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड O म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप होता. आता कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असणारा दुसरा आपला फंक्शनल ग्रुप कीटोन. नंतर कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असणारा तिसरा फंक्शनल ग्रुप आपला, काय नाव त्याचं? अल्डिहाइड. अल्डिहाइड. RC डबल बॉन्ड O. आता या R डॅशच्या ऐवजी फक्त इथे काय लावायचा? H. हायड्रोजन लावायचा फक्त. तो झाला आपला फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड तयार. ओके, तर हे 3 फंक्शनल ग्रुप मेन ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, कार्बोक्सिल ग्रुप हा खूप महत्वाचा आहे केमिकल रिएक्शन मध्ये. कार्बोक्सिल ग्रुप मध्ये तुम्ही सेपरेट लिहून घ्या याला. कार्बोक्सिल ग्रुप याचं आयडेंटिफिकेशन कसं आहे? याला म्हणतात कार्बन. याचं नाव काय आहे? कार्बोक्सिल कार्बन. नाव काय आहे? कार्बोक्सिल कार्बन. जास्त खाली गेलं? येस सर. कार्बोक्सिल कार्बन. आणि हा ऑक्सिजन याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिल ऑक्सिजन. कार्बोक्सिल ऑक्सिजन. तर याच्या शेजारी लिहून घ्यायचं कार्बोक्सिल ऑक्सिजन. हा काय आहे? कार्बोक्सिल कार्बन. आणि हा पूर्ण जो आहे याला आपण काय म्हणतो? कार्बोक्सिल ग्रुप म्हणतो. ओके, तर कार्बोक्सिल ग्रुप असणारे 3 फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड, कीटोन, अल्डिहाइड. याच्या व्यतिरिक्त कार्बोक्सिलिक ग्रुप इस्टर मध्ये पण असतो. जे डेरिव्हेटिव्ह आहेत ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो? कार्बोक्सिलिक ग्रुप असतो. तो मला तो हिंदीच घ्यावा, टेंशन नको. ओके, तो यहाँ तक किसी को डाउट है? 3 हमने देखे फंक्शनल ग्रुप मेनली जिसमें कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेजेंट होता है. कार्बोक्सिलिक ग्रुप मतलब जिसमें कार्बन और ऑक्सीजन का डबल बॉन्ड प्रेजेंट होता है, जिसको कार्बोक्सिलिक ग्रुप कहते हैं. इस कार्बन को कहते हैं कार्बोक्सिलिक कार्बन, इसको कहते हैं कार्बोक्सिलिक ऑक्सीजन. यहाँ पर अगर OH ग्रुप प्रेजेंट है तो उसको हम कहेंगे कार्बोक्सिलिक एसिड. यहाँ पर अगर सिर्फ CO प्रेजेंट है और दोनों तरफ अलग अलग R ग्रुप प्रेजेंट है
तो उसको हम कहेंगे कीटोन। अगर यहाँ पर RC डबल बॉन्ड O और हाइड्रोजन प्रेजेंट है तो इसको हम कहेंगे एल्डिहाइड। 3 मेन फंक्शनल ग्रुप अभी यहाँ पर हमने देखे। ओके, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप, यहाँ तक किसी को डाउट है? नो सर। नेक्स्ट अल्कोहल 4 नंबर। अल्कोहल का फंक्शनल ग्रुप कौन सा है? OH। OH। जिसको कौन सा भी ग्रुप प्रेजेंट होता है जिसको हम R ग्रुप कहते हैं उसको हम कहते हैं अल्कोहल। 4 ऑप्शन असतात त्यातले एक चॉईस करायचं। 4 ऑप्शन कोणते आहेत तुमचे? सांगा पटापट, फंक्शनल ग्रुप माहित नाही का? इतर आहे का? कीटोन। इतर फंक्शनल ग्रुप नाव ना सांगू, फक्त स्ट्रक्चर सांगा। R ROR डैश। R के ऊपर डैश क्यों देते हैं? क्योंकि अलग अलग भी कार्बन या अलग अलग R ग्रुप हो सकता है, इसलिए हम डैश देते हैं। AR अलग है और AR अलग है। R का मतलब नहीं, तो ROR डैश इसको हम कहते हैं ईथर। नेक्स्ट साइनाइड फंक्शनल ग्रुप RCN। RCN क्या है? साइनाइड। 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 हाँ साइनाइड बरोबर आहे। साइनाइड कहते हैं। व्हाट इज आइसोसाइनाइड? RNC। RNC। आइसोसाइनाइड RNC। वेरी गुड। अगर इस R को नाइट्रोजन अटैच है, नाइट्रोजन और फिर कार्बन अटैच है, इस तरह से इसका स्ट्रक्चर होगा। डबल बॉन्ड C का स्ट्रक्चर होगा, उसको हम क्या कहेंगे? आइसोसाइनाइड। ट्रिपल बॉन्ड। डबल बॉन्ड असतो। तो सर ट्रिपल बॉन्ड। ट्रिपल बॉन्ड। आइसोसाइनाइड। आइसोसाइनाइड। सफिशिएंट मला वाटतं actually। तो ये जो फंक्शनल ग्रुप है, ये फंक्शनल ग्रुप भी अच्छे से याद कर लो। इसमें बहुत सारे फंक्शनल ग्रुप अभी ऐड होने वाले हैं। कल मैं पूरी लिस्ट दूंगा आपको, इसमें 20-25 से भी ज्यादा फंक्शनल ग्रुप है। तो जो भी असाइनमेंट दी आपको वो कंप्लीट करो। आज का लेक्चर, उसके जो नोट्स है आज के, वो नोट्स और असाइनमेंट दोनों के जो फोटो है मुझे शाम तक मिल जाने चाहिए। ओके, तो किसी को कुछ डाउट है लेक्चर में? नो सर। आज जो भी पढ़ाया? नो सर। सब्जेक्ट का नाम क्या है आपने? फार्मास्यूटिकल केमिस्ट्री 2। फार्मास्यूटिकल केमिस्ट्री 2। हम ऑर्गेनिक केमिस्ट्री में भी पढ़ने वाले। ओके, तो अभी नेक्स्ट लेक्चर आपका शुरू हो जाएगा गुनाकी सर का। ओके ओके। इधर उधर मत जाओ, ब्रेक किसी वजह से ब्रेक। हाँ, 10 मिनट का ब्रेक होगा आपको। ओके सर। 11:10 को आपका लेक्चर इसी लाइन पर, यही जूम की लाइन, यही ID पासवर्ड होगा, सब यहाँ पर स्टार्ट हो जाएगा। ओके ओके सर। थैंक यू सर। मिलता है।